ऑक्टोबरमध्ये अमरावती विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा मिळणार आहे। महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्ष स्वाती पांडे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। भविष्यात सुरत अहमदाबाद विमानसेवा सुरू करण्यावर भर देण्यात येणार आहे। 16 एप्रिलला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांच्या हस्ते विमानतळाचे लोकार्पण होणार आहे। अमरावती विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा या ठिकाणी होणार आहे। उपाध्यक्ष स्वाती पांडे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। तर 16 एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। या लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची ही माहिती समोर येते। अमरावती विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा आता मिळणार आहे। आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। सूरज, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण जर पाहिलं तर 16 तारखेला जे अमरावती विमानतळाचं प्रतिष्ठित विमानतळाचं लोकार्पण सोहळा होणार आहे। आणि याच ठिकाणी जर आपण जर पाहिलं तर ऑक्टोबर पासून नाईट लँडिंगची सुविधा देखील या ठिकाणी सुरू होणार असल्याची माहिती जी आहे जे महाराष्ट्र विमानतळ असोसिएशनचे स्वाती पांडे यांनी दिलेली आहे। आपण जर पाहिलं तर भविष्यात सुरत आणि अहमदाबादची विमानसेवा देखील या ठिकाणी सुरू होणार आहे। सुरुवातीला जर पाहिलं तर अमरावती ते मुंबई असं प्राथमिक स्वरूपाचे आहे विमान या ठिकाणी सुरू होणार आहे। आठवड्यातून म्हणजे सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे 3 दिवस जर पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण जे आठवड्यातून 3 दिवस जे विमानसेवा सुरू होणार आहे। मात्र जर आपण जर पाहिलं तर 2100 रुपये ते 4060 रुपयेपर्यंत इतकी या ठिकाणी तिकीट राहणार असल्यामुळे सर्वसामान्य माणसाला देखील या विमानसेवेमधून प्रवास करता येणार आहे। जर पाहिलं तर दिवसा सध्या या ठिकाणी विमानसेवा सुरू होणार आहे। मात्र जर आपण जर पाहिलं तर ऑक्टोबर पासून जे सुरळीतपणे म्हणजे दिवस रात्र म्हणजे नाईट लँडिंगची सुविधा या ठिकाणी सुरू होणार असल्यामुळे जर पाहिलं तर या ठिकाणी आणखीनच या ठिकाणी प्रवाशांना दिलासा मिळण्याची निश्चितच बाब आहे। 16 एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। त्या कार्यक्रमाची कशा प्रकारे तयारी असेल, काय अधिकची माहिती? नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर 16 तारखेला जे आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी 16 तारखेला या ठिकाणी विमानसेवा या ठिकाणी सुरू होणार आहे। त्याची जी आहे तशी तयारी या ठिकाणी सुरू आहे। कालच जर पाहिलं तर काल अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ पटियार आणि स्वाती पांडे या ठिकाणी विमानतळावर जाऊन या ठिकाणी आढावा घेतलेला आहे आणि कुठल्याही प्रकारे 16 तारखेला जे लोकार्पणाची तयारी कमतरता भासू नये यासाठी जर पाहिलं तर पूर्णपणे या ठिकाणी सज्ज झालेला आहे। जी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्षांनी या संदर्भाची माहिती दिलेली आहे। अमरावती विमानतळावर आता नाईट लँडिंगची आता सुविधा मिळणार आहे। याचं लोकार्पण 16 एप्रिलला मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।